हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला होता आणि उद्या त्याला 100वे वर्ष होत आहे. या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांची सुरुवात जी झाली ती एक व्यंगचित्रकार आणि पत्रकार म्हणून त्यांच्या कामाची सुरुवात झाली. त्यामुळे 1950 ते 60 या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारांनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्यंगचित्राचं माध्यम वापरलं होतं. 1960 नंतर च्या काळामध्ये मग 1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाला आणि 1960 मध्ये त्यांनी मार्मिक सुरुवात केली. आणि मार्मिकच्या मध्ये ज्यावेळेला मार्मिक सुरू झालं तेव्हा आम्ही शाळेमध्ये मुंबईत शिकत होतो. त्याच्यात वाचा आणि थंड बसा असं एक कलम असायचं आणि त्याच्यामध्ये आमच्या आसपास जे मराठी लोकांचं वागणं होतं मराठी लोकांशी ते आम्हाला मराठी शाळेत शिकत असताना सुद्धा जाणवायचं. आणि त्यामुळे मार्मिक बद्दल एक मनामध्ये आत्मीयतेचं बीज पेरलं गेलं अगदी शाळेत असताना 8वी 9वीत असल्यापासून. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये 98 साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेला हीच भूमिका होती माझी की मोठ्या साहेबांनी जे हिंदुत्वची व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व. ही अतिशय व्यापक व्याख्या आहे. कुठल्याही धर्माचे तुम्ही असा पण तुम्ही राष्ट्रहिताला प्रथम मानत असाल तर तुम्ही हिंदूच आहात अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. कोणालाही वगळायचं नाही, जात विचारून कोणाला उमेदवारी द्यायची नाही, ही जी त्यांची भूमिका होती. त्याच 2012ला माननीय मोठ्या साहेबांचं निधन झालं. तो अतिशय दुःखाने अगदी कडेलोट व्हावा असा दिवस होता. त्याच्या अगोदर ते काही दिवस आजारी होते, परंतु आजारपणात सुद्धा आणि एरवी सुद्धा त्यांचं बारीक लक्ष बातम्यांच्याकडे असायचं आणि त्या बातम्यांच्या आधाराने ते वेळोवेळी मार्गदर्शन पण करायचे. पुणे शहरावरती लक्ष होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं विधान परिषदेमध्ये काम करत असताना अनेक त्यांच्या सभांना मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. आणि ज्या प्रकारे कोपरगाव, परभणी, अमरावती या ठिकाणच्या बाळासाहेबांच्या सभा त्यांच्याबरोबर स्टेजवर त्यांच्या एक 5-6 खुर्च्या पलीकडे सोडून बसणं आणि ऐकणं आणि शेवटी वंदे मातरम् व्हायचं, तर ते म्हणजे एक रोमांचकारी अनुभव होता. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सुरक्षिततेसाठी लढण्याची प्रेरणा दिली, मग ती महिलांना दिली, गोरगरिबांना दिली, सामान्यांना दिली, ती अभूतपूर्व अशी आहे. आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अनेक लोकांनी टीका केली किंवा आम्हाला विरोध केला तरी मला कधीच भीती वाटली नाही, कारण शिवसैनिक आणि शिवसेनेचे विचार ही आमची कवच कुंडलं आहेत. त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं महिला धोरण, मी म्हटलं की महिलांच्यासाठी काय करता येईल, तेव्हा ते म्हणाले तुला महिलांच्या प्रश्नात जे काम करायचं असेल ते तुम्ही करा आणि तुम्हाला कोणी शिवसेनेमध्ये अडवणार नाही की ह्या कामं करू नका म्हणून. आणि त्या शब्दावरती विश्वास ठेवून 98 साली मी प्रवेश केला. अर्थात उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळेला खूप सूत्रधाराच्याच रूपामध्ये होते. त्यांनीच माझी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेट घडवून दिली होती. आणि नंतर मग पश्चिम महाराष्ट्राची संपर्क प्रमुख आणि मग 2002 मध्ये विधान परिषदेचे आमदार, 2005 मध्ये उपनेता, 2007 मध्ये प्रवक्ता आणि 2014 नंतर विशेष हक्क समितीचे प्रमुख आणि 2019ला चौथ्यांदा मला ज्याला आमदारकी मिळाली त्याला उपसभापती, अशा प्रकारचं माझं 3ऱ्या टर्ममधलं उपसभापती पद आता त्यालाही 6 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. खूप दीर्घकाळ मला शिवसेनेची सेवा करायची संधी मिळाली.